नमस्कार मित्रांनो, प्रेषा ऋषी व्लॉग्स या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण ज्या गडाची भटकंती करण्यात जाणार आहोत त्या गडाचे नाव आहे कात्रा किल्ला। कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी कातरवाडी हे छोटे गाव आहे। काल रात्री या घरी आम्ही वस्ती केली होती। एखाद्या गडाच्या समोर असे घर असणे म्हणजे काही स्वर्गसुखच। एका दिवसासाठी आम्हाला ते अनुभवता आले, त्यासाठी झालटे बंधूंचे खूप खूप धन्यवाद। आता आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत। येथूनच आपण गडावर चढाई करण्यास सुरुवात करणार आहोत। या किल्ल्याच्या बाजूलाच एक प्रसिद्ध असा सुळका आहे। याला हडबीची शेंडी किंवा थम्सअप या नावाने ओळखले जाते। आजचा आपला गाईड आहे। काय नाव रे तुझं? ओमकार झालते। थँक्यू। चल तुम्ही चला, मी आणतो। या किल्ल्यावर भटक्यांचा जास्त वावर नसल्याने इथे ठळक अशी पायवाट नाहीये। सर्व ढोरवाटा आहेत। सर्वत्र घसारा म्हणजे स्लिपरी आहे। त्यामुळे आपल्याला योग्य वाटेल त्या वाटेने खिंडीच्या दिशेने चढायला सुरुवात करावी। मी तर म्हणेन, तुम्ही जर जाणार असाल तर तुमच्यासोबत एखादा गाईड असावाच, ज्याने तुम्ही वरपर्यंत जाताना रस्ता चुकणार नाही। मनमाडवरून एका दिवसात कात्रा आणि मेस्ता हे दोन किल्ले पाहता येतात। त्यासाठी बरोबर खाजगी वाहन असणे गरजेचे आहे, कारण या आतील भागात एसटी आणि रिक्षांची पाहिजे तशी सोय नाही। जर तुम्ही 2 दिवस राहणार असाल तर अंकाई टंकाई आणि मनमाडमधील गोरखगड हे किल्ले सुद्धा करू शकता। इथून वर चढताना तुम्ही थोडी काळजी घ्यायची आहे। जर तुम्हाला वाटले की इथून आपल्याला चढणे शक्य नाही किंवा काही जोखीम आहे तर ह्याला पर्यायी मार्ग सुद्धा आहे। तो आम्ही तुम्हाला पुढे दाखवूच। तो याच्या बाजूनेच गडाच्या वर येतो। समोरच आपल्याला अंगठा म्हणजे हडबीची शेंडी स्पष्ट दिसत आहे। आपण इथून चढत आलो। हा जो एंड आहे इथे जवळच आहे टोक। तर तिथून शक्य नसेल तर तुम्ही खालच्या बाजूने सुद्धा येऊ शकता, इकडून चालत सरळ। या सरळ रस्त्याने यायचं इथे। आणि हे बघा, हे इथे दिसत आहेत, हे इथून चालत येतात, ते आपल्याला इथे भेटतील। आणि इथूनच आपण मग वर जाणार आहोत। ही वाट खूप सोपी आहे। आम्ही उतरताना याच वाटेने खाली उतरणार आहोत।
इथे आपल्याला एक पाण्याचे टाके बघायला मिळते. डोंगराच्या डाव्या बाजूच्या वाटेने आपण वरती जाणार आहोत. व्हिडिओ बनवताना प्रेशा रेशवी आल्या तर त्यांना सुद्धा व्हिडिओमध्ये आवाज द्यायचा असतो, पण सध्या वेळ नाहीये म्हणून त्यांना एकदाच संधी दिली. तसे याआधी 2 किल्ल्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या आवाजात खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. इथून हा सरळ रस्ता आहे, इथून चालत येता येतं आणि आम्ही इथे पोहोचलोय आणि इथून वर जायचंय. तो बघा, तो वर गेलाय. रस्ता समजणं कठीणच आहे, तुम्हाला बरोबर कोणतरी पाहिजेच. या गडावर खूप कमी लोकांची येणे जाणे असल्याने तुम्हाला पावसाळ्यात वाट काढत पुढे जावे लागते. वाघ ना, वाघ खाली वाघ. नाही नाही आहे. या अशा जागी सुद्धा प्रेशा रेशवी खूप चांगल्या प्रकारे चढत आहेत. तुम्ही लहान मुले असल्यावर फक्त एक काळजी घेणे आहे की त्याआधी तुम्ही पुढे जाणे आहे आणि रस्त्यात काठीचा वापर करून गवत बाजूला करणे आहे, ज्याने जर चुकून साप वगैरे किंवा इतर काही असेल तर ते बाजूला जाईल. भटकंती करताना सोबत काठी असावीच, पण पावसाळ्यात विशेष करून तुमच्याकडे एक काठी असलीच पाहिजे, ज्याने गवतातून मार्ग काढताना तुम्हाला त्याचा फायदा होतो. इथे उजवीकडे एक गुफा आहे, तिला चोरचावडी या नावाने ओळखले जाते. आपण गडावरून उतरताना ती चोरचावडी बघणार आहोत, कारण आपल्यावर जो गाईड आलाय त्यांनी सांगितले आहे की आधी गडावर जाऊन यायचे आहे आणि नंतर त्या चावडीत जायचे आहे. ते काही दगडाचे अवशेष आहेत, ते थोड्या काळीकोर पायऱ्या आहेत. इथे आपल्याला काही काचात कोरलेल्या पायऱ्या बघायला मिळतात. पावसाळ्यात या ठिकाणी जरा सांभाळून चढावे, तुमचा पाय घसरू शकतो. मयुरी एकदम जोश मध्ये फटाफट हा पॅच चढणार आहे.
इथे बाजूबाजूला काही पाण्याची टाकी आहेत. सध्या त्या टाक्यांमध्ये गवत वाढले असल्याने त्या स्पष्ट दिसत नाही आहेत. आता आपण वरती आलोय. त्या 4-5 टाके एकत्रित त्या बघितल्या. तिथून थोडस पुढे आलो आणि खाली उतरलो उजव्या बाजूला. ही अजून एक टाक आहे. या गडाच्या इतिहासाबद्दल काही खास अशी माहिती वाचायला मिळत नाही. पण याचा अर्थ असा नाही की या गडावर काही घडलेच नसेल. खूप सारे असे दुर्ग आहेत जे उपेक्षित आहेत. म्हणजे त्याबद्दल कदाचित लिहिले गेले नाही किंवा लिहिले गेले असले तरी ते नंतर समोर आले नाही. त्यामुळे त्या गडांबद्दल आपल्याला पूर्ण माहिती मिळाली नाही. अरे हा गड पण असेल जिथे खूप लोकांनी स्वराज्यासाठी आपले रक्त सांडले असेल, पण त्याची कोणी नोंद घेतली नाही. आणि नोंद घेतली असली तरी त्याचे पुरावे नष्ट झाले आहेत. तेव्हा जे एकदम लास्ट टोक आहे तिथून आपण वर चढलो. तिथून जे दुसरं टोक दिसतंय तिथपर्यंत आलो आणि नंतर त्या खालच्या बाजूने डोंगराच्या पूर्ण सरळ चालत चालत नंतर इथे बघा ही पाण्याची टाकी दिसत आहेत. ही बघून आपण जे टोक आहे तिथून वर चढून परत ह्या रस्त्याने असं सरळ येत येत इथून वर आलो. इथे एक गुफा आहे, पण गवतामुळे ती पूर्णपणे झाकली गेलेली आहे. आपण इथे माथ्यावर पोचलो. इथून तुम्ही डावी बाजूला बघाल तर आपल्याला सतत कालपासून दिसतोय तो अंगठा म्हणजे हडबीची शेंडी. आणि या साईडला तुम्ही नीट बघितलात त्याचे पाठी 2 डोंगर आहेत. त्यातला जो पहिला आहे तो आपण काल जो गेलो तो गोरखगड, आणि त्याच्या मागे जे 2 दिसत आहेत ते म्हणजे अंकाई आणि टंकाई. असे लाईनी ते 3 किल्ले आहेत. समोर मगाशी तुम्हाला जे सांगितलं की इथे एक गुफा आहे आणि त्याला चोर चावडी म्हणतात, तीच ही जागा आहे. तिथे आता आपण जाणार आहोत. इथे जाताना थोडी काळजी घ्या, कारण वाट तेवढी सोपी नाही.
हीच ती गुफा आहे. तुम्हाला सांगितले होते त्यानुसार आम्ही त्या दुसऱ्या रस्त्याने खाली उतरत आहोत. या रस्त्याने उतरताना आम्हाला रस्त्यात एक छोटीशी गुफा आणि मंदिर सुद्धा बघायला मिळाले आहे. ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवू. तिथे समोर बघा तुम्हाला एक शेड दिसत आहे. त्या दिशेने तुम्हाला खाली उतरायचे आहे. ती शेड होती जिथे आपण गाडी पार्किंग केली आणि आता आम्ही उतरताना इथून उतरतोय. तो उतरताना आम्हाला इथे एक जागा आहे आणि एक गुफा दिसली. देवीचं मंदिर बनवलंय सध्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.